लास्ट टाइम 5 रुपये घेतलेले ना, आता 30 रुपये. वा ओ हो. कुठे चाललात? कुठे चालला? स्कूलचे कपडे कुठे आहेत तुमचे? स्कूलचे कपडे कुठे आहेत? सो आपण आलोय राणीच्या बागेत, भायखळा. आणि आपल्यासोबत आहे तस्मय. हात दाखव. शाळेचे कपडे कुठे आहेत? वीरा आणि सगळ्यात लहान वैदू. सो 1 वर्षापूर्वी आम्ही आलेलो आणि आत्ता आलो. याचं कारण तुम्हाला पुढे सांगतो, पण गर्दी खूप आहे त्याच्यामुळे. आम्हाला टायगर दिसला ना. टायगर तेव्हा दिसला नाही म्हणून ही आली आता. ही बघी. हा तुम्ही तिकडून साईडने जा, तिला बाजूने घ्या. चलो आज जाऊया. सो इथे आल्यावर तुम्ही इथे काउंटरला तिकीट काढू शकतात किंवा त्यांचे स्वतःचे ATM पॅनल्स आहेत. ATM नाही, त्यांचे पॅनल आहे, त्याच्यावरून तुम्ही ऑनलाईन तिकीट काढू शकता. सो आपली तिकीट आलेली आहे 100 रुपये. हे सिलेक्ट करून पुढे तुम्हाला इन्स्ट्रक्शन येतील, त्या इन्स्ट्रक्शननुसार फॉलो करा आणि तिकीट काढा. चला. त्यांना असं बसलेलं बघून आपल्याला आपल्या शाळेतले दिवस आठवले ना. चला. मम्मीने सांगितलं हात सोडायचा नाही, कळलं? सो एंट्री करूया आता. इथे आमच्याकडे वॉटर बॅग आहे, जर ती हा हे घ्या. सॉरी हा. चला. तिकीट आहे का आपने? चलो. हेच आम्हाला प्रॉब्लेम होता. बॅग चेक केली का? पाण्याची बॉटल आतमध्ये घेऊन आली आहे. बॉम्ब आणलाय. सो तिथे पाण्याची बॉटल आत आणून देत आहे, पण आम्ही नजर चुकून आत आलेलो आहे. हो ठीक आहे. सो गर्दी आहे, आज शनिवार आहे. हा दाखवूया टायगर. हिला टायगर बघायचं आहे आणि तुला पण. शनिवार असल्या कारणाने गर्दी आहे आणि इथे फुलोत्सव आहे, BMC आयोजित, महानगरपालिका आयोजित, त्याच्यामुळे त्याचीही गर्दी आहे. पण ते आतमधून आहे, बाहेर आहे. काय पाहिजे? काय बघायचं होतं तुला? तिकडे काहीतरी होतं, उंदीर बघायचं. ह्याला एवढा राणी बागेत आपल्या घरात तर दाखवलं असतं ह्याला उंदीर. माझ्या जोकला काहीतरी अर्थ आहे. काय नाही, चल 7-8 दाखवले तुला. चल घरी चल. क्राऊड बघायला गेला कुठे गेला? अरे यार, थोड्यासाठी देऊन परत गेला. बघितलास? झाली म्हणायची सांग. टायगर बघायला लहान मुलांसोबत मोठ्यांची गर्दी बघा. आला. दिसला तसं दिसला का? आता वरती चढणार टायगर को बाय करते फिर. टायगर काय करतो विचार. नाव करायला येतो का? बोला विरा, त्याला बोलो. हा आई, त्याची आई पाण्यामध्ये गेला नाही तो आता. सकाळी बोलतो त्याला बोलो. विरा कसा? विरा बोलो. आज जाऊया आता. हा तो आपले 100 रुपये वसूल झाले. टायगर दिसला यावेळेस. जवळून नाही पण लांबून तर दिसला ऍटलिस्ट. हा जवळ आलेला पण थोड्या वेळासाठी. तो कॅमेरामध्ये जास्त घेता नाही आला मला. ती बाजूची पोरगी बोलते तू इग्नोर करतोय. काय तो तुझा बॉयफ्रेंड आहे इग्नोर करायला? बोलू का तिला? सांगू थांब, आलं सांगू.
टायगर दिसला ना दिसला हा कसा करत होता हा एवढा नॉर्मल नसतो टायगरचा डिअर आहेत ओके काय करतो डिअर जेवलात का विचारता ना जेवलात का हा आम्हाला पण जेवायचं एकत्रच जेवू सांगलाय तर बिस्किट कुठून आणलं बिस्किट देऊ म्हणते तुझ्याकडे आहे बिस्किट आहे मग दे त्यांना दे आम्हाला इथे लेपर्ड पण दिसलेला आहे जर तुम्हाला मला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो दिसत असेल तुम्हाला बघा हा बघा निवांत बसलाय काय टेन्शन नाही भावाला आपल्या सो इथे अजून 2 आम्हाला लेपर्ड कॅच झालेले आहेत ते ह्याच्यात बंद आहेत तुम्हाला त्यांची मुवमेंट दिसत असेल या पिंजऱ्यामध्ये आत्ता मला दिसला जो काळोख आहे त्याच्यामुळे पूर्ण क्लिअरिटी दिसत नाहीये पण आहे दिसला विरा आपल्याला आतमध्ये दिसला नाही म्हणून बाहेरून आणला आपण तुम्हाला पण इथून दिसत असेल कुठे गेला हा बाबा सो लेपर्ड बसलाय तिथे पण क्लिअर झाडांमुळे व्ह्यू येणार नाही आम्हाला इथून क्लिअरली दिसतोय तो आमच्याकडेच बघ वन करून बघतोय तो बघ कसं दिसला तुला नाही दिसत आहे काय माणूस आहेस तू उभा राहा याच्यावर उभा राहा राहा उभा हा शाबाश आता दिसतो दिसला का अरे तो बघ तू चष्मा घालू नये पुढच्या वेळेस अरे हा बघ तो बघ हलतोय अरे हा बघ इकडे हा बघ माझा हात कुठे आहे चष्मा आहे तू बघ भाई कठीण आहे तुझं नमस्कार मंडळी स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल माझी भ्रमंतीमध्ये मी विशाल लाड थेट दादरवरून म्हणजे मी आता माझ्या सासरी आहे वैदू आणि वीराला सोडायला आलेलो विकेंडचा वार सो खूपच काय करण्यासारखं होतं पण सगळीकडे जाता येणार नाही आणि वीराला सुद्धा बरेच दिवस कुठे घेऊन गेलो नव्हतो बाहेर म्हणजे आठवडा म्हटलं आज तिला फिरून आणूया त्यानिमित्ताने राणीची बाग तिला दाखवली गेल्या वेळेस आमचा की 1 वर्षापूर्वी आम्ही गेलेलो राणीच्या बागेत आणि तेव्हा टायगर दिसला नव्हता सो माझ्या वीरापेक्षा माझ्या बायकोला जास्त उत्सुकता होती की टायगर नाही भेटला सो आज तिला दाखवून आणलं जे काय होतं बघितलं असेल तुम्हाला सो आत्ता प्लान असा आहे त्या दोघींना मी इथे सोडलं आहे आणि मी चाललो काळाघोडाला तुम्हाला माहिती असेल काळाघोडा आर्ट फेस्टिवल असतं दरवर्षी सो उद्याचा तिथे शेवटचा दिवस आहे कुठे गेली हाय असं असतं वीरा इकडे आली ना की ती जागेवर थांबत नाही ती तिकडून इकडे पळत असते सो आम्ही पण सोडून देतो तर आता मी तिथे चाललो आहे ऊन आहे जेवलो आहे जस्ट जीवावर आला तर जायला पण काय करणार तुमच्याकडे जावं लागतं ना तर प्लीज थोडंसं लाईक बिक वगैरे पण करत जा जरा चला आता डायरेक्ट काळाघोडाला जाऊया काळाघोडा आर्ट फेस्टिवल हे असतं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून जवळ आहे 10 ते 15 मिनटावर मला बाईक घेऊन जायला कंटाळा आला आहे पण दुसरा ऑप्शन नाही ट्रेनने जायला इथून परत चालत जा परत इथून चर्चगेटवरून पण 10-15 मिनटं चालत जावं लागेल आणि मला 4च्या आधी जाऊन रिटर्न यायचं आहे कारण आज आहे सिद्धिविनायकची पालखी तो संध्याकाळी ती पण आपण कवर करू आणि बघू पुढे आपण कसं काय घडतंय चला भेटूया डायरेक्ट तिथे हां फायनली पोचलो कसा बसा ट्रॅफिकमधून पार्किंग पण मिळाली आहे 50 रुपीज पार्किंगचे पण गाडी सेफ राहील आता जाऊया आपल्या काळाघोडा आर्ट फेस्टिवलकडे आणि तसं बघायला गेलं तर गर्दी वाटत तर नाही आहे 4 वाजल्यानंतर होईल गर्दी हळूहळू सध्या कमी आहे गर्दी सो आपण आपलं शूट आवरून घेऊया त्याआधी त्याच्यानंतर आपण मोकळे कारण आपल्या सिद्धिविनायकची आज पालखी पण आहे आणि
ठीक आपल्या सासरवाडीच्या बिल्डिंग खालूनच ती पालखी जाते, त्याच्यामुळे तो एक ॲडव्हान्टेज आहे आपल्याला. हां, साऊथ मुंबईला जर यायचं असेल ना तर मनाची तयारी करून यावी लागते जर तुम्ही भेंडी बाजारातून येत असाल. याला तो वरचा ब्रिज का देत नाही यार बाईकसाठी. खाली फुकट खालून आलो ना, एवढा ट्रॅफिक असं काही विचारू नका. कसा बसा पोचलोय. चलो, झोप उडाली माझी पूर्ण. to kill हैरी पॉटर स्टाइल. ऐसा कौन सा जादू तंत्र मंत्र था जो वोल्डेमॉर्ट ने यूज किया जिससे हैरी पॉटर की फैमिली मर गई. तो पता है ये मरने वाला कौन सा. सोचो. नमस्कार मंडळी, आपण काळागोड्यावर आलो आणि डायरेक्ट दादरला आलो घाईघाईत, कारण पालखी येत होती. पण पालखीचा काय अजून पत्ता नाही, लेट झाली आहे फार. काळागोड्याला खूपच गर्दी होती, त्याच्यामुळे मला काही बोलता आलं नाही तिथे. जे काही शूट केलं ते तुम्ही पाहिलं असेल. आणि आहे काही काही किस्से तिकडे बघितल्यावर हसायला येत होतं, कारण काही लोकांना कला ही गोष्ट माहीतच नाही. फक्त फोटो काढायचे जाऊन त्या कलेसोबत, कसंही तिथे टच करायचं. काळागोडा ही हे आर्ट फेस्टिवल कोणाला अजून व्यवस्थित कळलं असेल ना, तर तो म्हणजे तिथे म्हणजे माझ्या म्हणण्यानुसार मला असं वाटतं काळागोडा फेस्टिवल हे का करतात की टाकाऊ वस्तूंपासून काळागोडा म्हणजे काळा घोड्याची प्रतिकृती उभं करतात. आणि ती प्रतिकृती मग युटेन्सिल्स किंवा टाकाऊ वस्तू कपडे असतात त्याच्यापासून उभे करतात. पण लोकांना काय कळतच नाही की ते लोक काय करतात. त्याच्यावर जाऊन उभे राहतात, फोटो काढतात. सो पटण्यासारखं नव्हतं आणि खूपच गर्दी होती, त्याच्यामुळे काहीच बोलण्यासारखं नाही झालं. ही बॉटल विरायची आहे, नाही तर बोलायला ही माझी कुठे, कारण माझ्यासोबत विरा आणि वैद्य दोघी पण आहेत. सो आता आम्ही खाली उतरलो आहे, कारण पालखी आपली येते सिद्धिविनायकची. सो ती कवर करूया. चला, गणपती बाप्पा. बाबू गणपती बाप्पा, शाबाश. आपण खाली तर उतरलो गोखले रोडला, आणि ही तुम्ही बघताय की इथे पाण्याचं वाटप, प्रसाद
लाडू ना, लाडू असतात ना का? सो लाडू आणि काही प्रसाद असतो. आणि इथे वंदन, त्याच्या मागे आहे रावण, त्याच्या मागे आहे सामना, म्हणजे ढोलपथकांची नावं घेतोय. सो ते आपल्या फौजे सकट रेडी आहेत, फक्त पालखीची वाट बघतात. पालखी माझ्या मते अजूनही अगर बाजारमध्ये आहे. इथे आय गेस अजिंक्य बीट्सवाले आहेत की काय माहीत, पण आहे फुल जन्नत आहे, जन्नत. मजा येणार आहे. गणपती बाप्पा शाबास. आम्ही ऑल द वे इथून चालत आलोय आणि पालखी आपली इथून येणार आहे. म्हणजे आपण आहोत पोर्तुगीज चर्चच्या स्टॉपला. इथे समोर आहे टर्न अँड कुठली सॅल्वेशन हायस्कूल शाळा आहे. आणि इथून ती पूर्ण पालखी येणार आणि अशीच ती पुढे जाणार. पुढे जाऊन ती पूर्ण वर्षा घालून परत मंदिराच्या पाशी जाणार. सो माझ्या मते अजूनही खूप लेट झाला, म्हणजे वाजले 6:30 आणि पालखी अजूनही फारच उशीर झाला यावेळेस. मी तुला बोललेलो खूप उशीर झाला. 6:30 झाला. हा चला चला चल. वीराला काय आमच्या थारा होत नाही, तिला गणपती बाप्पा बघायचे. सो प्रसाद वाटप चालू झालेलं आहे इथे. आपण थोडंसं पुढे आलो आहे अजून आणि इथे पाणी वाटप आणि प्रसाद वाटप दोन्ही पण चालू आहे. वीरा कसं आहे, काय बोलायचं? गणपती बाप्पा मोरया. चला पालखीची वाट बघूया. आता येईल थोडा एक 10 मिनिटात इथे आणि मग आपण पालखीसोबतच पुढे थोडा वेळ मार्गस्थ होऊ. लाडू खा, त्याच्यासाठी पुढे आली आहेस तू.
स्वागत. आमच्याकडून असंच चालू राहू दे. आमच्याकडून सत्कार घडत राहू दे. नमस्कार मंडळी, आज आहे रविवार आणि आज आमचा मुक्काम नाही दौरा आहे दिवा. कारण आमच्या लाड घराण्याचा सामूहिक हळदी कुंकू कार्यक्रम आहे. तो मी विरा आम्ही सर्व चाललो. सो आत्ता सध्या आहोत आपण काय करते. सो विराचा थोडा टाईमपास चालू आहे कारण आपली काही माणसं मागून येतात, त्याच्यामुळे काहीतरी तिला विरंगुळा केला पाहिजे, नाही तर ती थांबणार नाही. सो गर्दी आज मेगा ब्लॉक तो नाही आहे, पण ट्रेन फार लेट आहे, त्याच्यामुळे गर्दी फार आहे. बघू कसं होतं आहे. हां, कुठं जाऊया, कुठं जाऊया. सो दिव्याला आमचं स्वागत बाप्पाच्या विसर्जनाने झालेलं आहे. गणपती बाप्पा हा मोरया. सो इथे सुद्धा वाजतं. सो आज विसर्जन आहे 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पांचे. मोरया गणपती बाप्पा मोरया. अरे हे आपलेच आहेत. अरे हाय 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 हाय. विरा आत नको टाकू. तू लावलं ना. आशीर्वादाची फुले वेचावी वापरून संजय रावांचं नाव घेते. तुम्ही सर्वांचा मान राहा. लिहायचं होतं खूप, पण पेरात नव्हती शाई. विशालचं नाव घेते वीराची आई. मस्त. तुम्ही घ्या व्हिडिओ. संक्रांतीला केले हळदी कुंकू म्हणून देते वाण. सचिन रावांचे नाव घेते सगळ्यांचा ठेवून मान. पाठांतर बघा जरा करत होते. आमची निघायची वेळ झाली तरी इथे गणपती बाप्पाचं विसर्जन चालूच आहे. काय बोलले गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.